पंडाव मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सखी घरी आलेली असते आणि मग सखीलाच आता सरकार विचारत असते की तू काय निर्णय घेतला आहेस. त्याबरोबर सगळीजणं हॉलमध्येच बसलेली असतात. सखी म्हणत असते की मला 1 महिना तरी काहीच निर्णय घेता येणार नाही आहे. जोपर्यंत माझ्या आयुष्यात कबीर आहे ना, कबीर जात नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा सखी हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं. आता सरकार म्हणत असते की खरंच ना, या कबीरने ना जगणं मुश्किल करून टाकले. एकदाच्या सह्या झाल्या असत्या तर कामही झालं असतं, पण ह्यांनी सह्यासुद्धा घेतलेल्या नाही आहेत. त्यामुळे आता सरकारचं जगणं खूपच जास्त मुश्किल होऊन बसलेलं असतं. सरकार आता विचार करत असते आणि आता आपल्या मागे लागलेली साडेसाती कधी दूर होणार असंच ती म्हणत असते. आणि तेवढ्यातच एका आजीची नवीन एंट्री झालेली आहे आणि ती आजी सांगते की मी जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तुझी साडेसाती काही जाणार नाही. आता साती बनूनच आता सरकारच्या आयुष्यात ती आजी आलेली आहे. आता ती आजी नेमकी कोण आहे, काय आहे, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.